आपण आपल्या स्पॉट जवळ आता पोहोचलेलो आहे आणि नजारा बघा, इथून रोड चाललाय आणि इकडे पूर्ण समुद्र किनारा। तर मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही समुद्र किनारे पाहिले असतील, खूप एन्जॉय सुद्धा केला असेल। तर आज सुद्धा आपण समुद्र किनारा जाणार आहोत, पण मित्रांनो यात थोडा ट्विस्ट असणार आहे। आज आपण समुद्र किनारा समोरून नाही तर एका टॉप व्ह्यूवरून पाहणार आहोत, जे की एकदम क्लास व्ह्यू असणार आहे। हा किल्ला समुद्राला लागून असल्यामुळे इकडचा सनसेट पॉइंट जो आहे हे तुम्ही बघणार लायकीचंच आहे। तर मित्रांनो, आपण आज निघालोय किल्ले कोरलई, एक असा किल्ला जो की समुद्राला लागूनच आहे। सो फायनली मित्रांनो आपण निघालेलो आता आणि मित्रांनो इतका हीट आहे ना, काय बोलतो, मला दुपारचे 3 वाजले आणि आम्ही आता निघालो जर्नीसाठी। तर मित्रांनो आजची जर्नी खूप अशी खास असणार आहे, थोडा अलग व्ह्यू असणार आहे, अलग जागा असणार आहे। तर तुम्हाला समजेल कुठं चाललं आहे। आता निघालोय, जास्त बोलू शकत नाही कारण खूप ऊन लागतं ना। तर सावलीत थांबलो, आता कॅमेरा लावू, सेटअप लावू आणि निघू। चला। हीट इतकी आहे ना की जवळजवळ ऑलमोस्ट 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे। आय डोंट नो माझा आवाज तुम्हाला येतो की नाही, पण आज आपण अशा स्पॉटवर जाणार तिकडे सनसेटचा प्रॉपर व्ह्यू आहे आणि तुम्हाला हा व्ह्यू नक्की आवडेल आणि आम्ही ट्राय करू की तुम्हाला एकदम चांगल्या रीतीने दाखवायचा जो। आता आम्ही निघालोय, 3 वाजलेत, जवळजवळ 2 तासाची जर्नी आहे। तुम्हाला समजेल कुठं एरिया आहे, पण आता निघालोय आणि आता आपण लागू इथून मुंबई गोवा हायवेला आणि तिकडे आपण जाणार अलिबाग साईडला। तर चला मित्रांनो। काय झालं इथं, गाडी कुठली आहे बा, आपल्या गावाची नाही ना, ठोकली काय ती बा, आतमध्ये माणसं येईल, ट्रॅफिक लावले। कुठं आलेलं जागा झालं बिचारा। अरे मित्रांनो, या रस्त्यामुळे आता जस्ट समोर ॲक्सिडेंट झाला आपला। हे रोड तर केले तर रोडचं एंड काय, हे कॉर्नरला काय आहेत ना सेफ्टी म्हणून, इथून गाडी खाली गेली तर झाला, माणूस संपला। तेच झालं तिथं आता या रोडमुळे। हे असे किती ॲक्सिडेंट होते त्या रोडमुळे। फायनली आपण अलिबागमध्ये आता एंटर करणार आहोत आणि इथून आपण जाणार आहोत तर रेवदंडा साईडला, जो की अलिबागच्या आधीच आपल्याला लेफ्ट टर्न लागेल। तर तिकडून तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे। तर मित्रांनो आपण तिकडे जाऊया आणि भेटूया डायरेक्ट तिकडे आपल्या मेन स्पॉटच्या इकडे। चला। आपण आपल्या स्पॉट जवळ आता पोहोचलेलो आहे आणि नजारा बघा, इथून रोड चाललाय आणि इकडे पूर्ण समुद्र किनारा। तर मित्रांनो उतरला तो सांगतो की लोकेशन कोणती आहे, पण व्ह्यू कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। मस्त इकडून आपली गाडी चालली आहे आणि लेफ्ट साईडला पूर्ण समुद्र, एक नंबर। भारी रे एकदम। आई डेंजर आहे रोड, माझी तर बघून आली थोडीशी अंदाज झाली।
फायनली मित्रांनो आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे आणि आता आपण पायऱ्या चढतो वरती. तर भावांनो आपण आता आलेलो आहे कोर्लाई किल्ल्यावर, जे की रेवदंड्यामध्ये अलिबागमध्ये. तर आता आपण वरती चढतो आहे आणि इकडे सनसेट पॉईंट हा खूप म्हणजे खूप सुंदर दिसतो. आता वेळ आल्यावर तुम्हाला तो दिसेलच. आता मी चढतोय वरती स्टेपवरून. एवढे स्टेप चढल्या बघा. पाठी तुम्हाला आवाज दिसत माझ्या पूर्णपणे समुद्र दिसतं ना. आय डोंट नो तुम्हाला क्लिअर दिसतोय का नाही, पण समुद्राचा ऊन खूप येतोय. चढतो येतो वरती. सो फायनली मित्रांनो आपण किल्ल्यावर पोहोचलेलो आहे आणि आपण इथं थोडा दमलो आहे ना, थोडं बसून बघू. तर मित्रांनो आम्ही आता किल्ल्याच्या वर चढलेलो आहे आणि एक जागेवर बसलो आहे. इथे इतकी सुंदर हवा येते ना की एसीची गरज नाही, नॅचरल एसी. इकडे बघा असं एक इकडे खाच आहे आणि तिथनं हवा येते आणि इतकी सुंदर हवा येते का विचार नका. आणि समोर हा व्ह्यू आहे बघा, समुद्र किनाऱ्याचा व्ह्यू. तिथनं उठलेलो आहे आता आणि आपण पुढे जातो आता, कारण आपल्याला मेन सनसेट पाहायचं आहे मित्रांनो. तर आम्ही आता थोडं पुढे चाललो आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं ना, थोडं पुढच्या एंडला आलो. तिकडचा व्ह्यू काय आहे तुम्हाला दिसेलच. चला. सो मित्रांनो जसं आपण पुढे चाललो ना, तर आपल्याला एक शिलालेख दिसते बघा. ही कोणती भाषा आपल्याला समजूनच नाही आहे, पण काय माहीत काय आहे. मे बी इंग्रजांच्या काळातली नाही वाटत भाषा. तिथं इंग्लिशच असणार आहे. कोणती लँग्वेज आहे काय माहीत नाही आहे. बट किल्ला म्हणजे मित्रांनो फोर्ट जो आहे हा खूप सुंदर आणि खूप जुना आहे आणि बघण्यालायकीच आहे. तर मे बी आता आम्ही आता एंड पॉईंटला आलेलो आहे किल्ल्याच्या, जिकडून आपण सनसेट पाहणार आहोत. बाकी व्ह्यू तुम्हाला बघा. फायनली मित्रांनो आपण मेन स्पॉटवर आलेलो आहे, म्हणजे टॉपवर आलेलो आहे किल्ल्याच्या. आणि इथून आपण सनसेट एन्जॉय करणार आहोत आणि तुम्ही सुद्धा सनसेट एन्जॉय करा. तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जागा कशी आवडली, आणि आवडली तर नक्की तुम्ही इकडे भेट द्या. या एरियाचं नाव जो आहे हे कोर्लाई फोर्ट म्हणून आहे आणि जे रेवदंड्यामध्ये येतो अलिबागमध्ये. तर नक्की भेट द्या मित्रांनो. आणि इथला सनसेट हा खूप उत्तम आहे आणि हा किल्ल्यावरचा व्ह्यूसुद्धा खूप खूप उत्तम आहे.
फायनली सनसेट व्हायला आलेला आहे आणि असा काही नजारा आहे बघा. आणि आम्ही सनसेटचा मजा घेतो मित्रांनो. खूप सुंदर सनसेट आहे. आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट नक्की करा कसा वाटला आजचा सनसेट. आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि भेटू नेक्स्ट संडेला. चला.